आता यानंतर पुढची बातमी बघूया। अंधेरी स्टेशनवर टीसी आणि प्रवाशांमध्ये वाद झाला। अमराठी टीसीनं मराठी बोलण्यास नकार दिला असा आरोप प्रवाशानं केला। एवढंच नाही तर अमराठी टीसीनं प्रवाशाला 1 तास कोंडून ठेवल्याचा आरोपही करण्यात आलेला आहे। यावरून मराठी एकीकरण समिती चांगलीच आक्रमक झाली आहे। कोंडून ठेवलेल्या प्रवाशाला सोडवण्यासाठी मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते हे अंधेरी स्टेशनवरील आरपीएफच्या कार्यालयामध्ये येणार असल्याचीही माहिती मिळते। हा व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे वादाचा आणि त्यावरून आता मराठी एकीकरण समिती देखील आक्रमक झाल्याचं कळतंय। अंधेरीमधला हा संपूर्ण प्रकार आहे। अंधेरीमध्ये टीसी आणि प्रवाशांमध्ये मराठी बोलण्यावरून वाद झाला। टीसीनं प्रवाशाला स्टेशनवर डांबून ठेवल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। समर्थ आहे तुमच्याशी बोलायला। तुमच्या मोबाईल मधलं व्हॉट्सअप का हिंदी मध्ये ते सांगा मला। ते विषय नाही, तुम्ही महाराष्ट्र राज्यात तुम्ही काम करताय, आम्हाला मराठीत भाषा पाहिजे, मराठी सेवा द्या। कोणाशी काय बोलायचं? आम्ही फक्त मराठीत सेवा मागतो तुम्हाला। सेवा तो बोलला का नाही देत? नाही बोलत ना तो, तेच नाही बोलत होता तुम्ही माझ्याकडे बोलायचं का? तुम्हाला तेच म्हणलं, तुम्हाला तेच सांगितलं की आम्हाला आरोप केला त्याच्यावर, त्याला बोललाच पाहिजे। अरे नाही आम्ही सांगतो की आम्हाला इथं मराठीत सेवा द्या। मग सेवा द्या, मग तुमच्या याच्यामध्ये हिंदी काय? अरे तो भाग ना, तुम्हाला इथं पाहिजे तिथे हिंदी बोलला, तुमच्या सोयीनुसार तुम्ही जिथे पाहिजे तिथे तुम्हाला केंद्र सरकारने केंद्र सरकारने इथं आमच्या सेवा देण्यासाठी ठेवले। केंद्र सरकारमध्ये 3 भाषा आहेत तिकडे। मी बोललो आहे, आम्हाला फक्त मराठी सेवा द्या बस। आम्ही तुम्ही आलात ना आमच्यामध्ये, तिथे पण पत्रव्यवहार हिंदी मध्ये करायला सांगितलं। पण तुम्हाला प्रॉब्लेम आहे, चला माझ्या बरोबर। आता जाऊ आपण, तिथंच जाऊ, आता उठा, तिथंच जाऊ। आरडीओ आता उठा माझ्या बरोबर, तुमच्या ऑफिसला चला माझ्या बरोबर। आम्ही फक्त तुम्हाला मराठी सेवा मला मागतो। सांगू, मी कायदेशीर कारवाई करतोय, तोच तर सांगतो आम्ही तुम्हाला। आम्ही फक्त चला ना, ठीक ते आहे, बसून काय होत नाही, मी सांगतो त्यांना। आम्ही फक्त यांना मराठी सेवा मागितली तर हे भांडायला आले तिकडे की बाकी काय इश्यू नाही, भाषा बिंदास। यांची सेवा कशासाठी, तुमची सेवा आम्हाला इथं कशासाठी ठेवली? यांना सगळ्यांनी सेवेसाठी ठेवलंय की आम्हाला राजभाषेत मराठीमध्ये सेवा द्या। नॉलेज करूया, मी पण लाईव्ह चालू करतोय, तुम्ही तुमचं मराठी बोलण्यावरून ट्रेनमध्ये वाद झाल्याचं दिसतंय। अंधेरीमधली ही घटना आहे। अंधेरी स्टेशनवर टीसी आणि प्रवाशांमध्ये इथे वाद झाला आणि त्यानंतर या प्रवाशाला टीसीनं डांबून ठेवल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। त्यानंतर मराठी एकीकरण समिती देखील आक्रमक झालेली आहे आणि या प्रकरणामध्ये आता पुढे काय होतं ते पाहावं लागेल। मात्र आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकतो की मराठी बोलण्यावरून टीसी आणि प्रवाशांमध्ये कशा प्रकारे वाद झालाय। या संदर्भातली अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी श्रीकृष्ण आवटी यांच्याकडून। श्रीकृष्ण, सध्या तिथली काय परिस्थिती आहे? कारण मराठी एकीकरण समिती आरपीएफच्या कार्यालयात जाणार असं कळत होतं, सध्या काय सुरू आहे? अगदी पुन्हा एकदा अमराठी मराठी भाषेवरून वाद होताना पाहायला मिळाला आहे। अगदी अंधेरी ट्रेनमध्ये, अंधेरी स्थानकावरती जेव्हा ट्रेन होती तेव्हा हा संपूर्ण वाद होताना पाहायला मिळाला। प्रवाशाकडून टीसीने जे आहे ती मागणी केली, तुमची तिकीट दाखवा, तेव्हा एका प्रवाशाने, थेट मराठी प्रवाशाने जे आहे ती मागणी केली की तुम्ही मराठीत बोला। त्यानंतर त्यात दोघांमध्ये जो आहे तो वाद झाला आणि त्यानंतर थेट टीसीने आरपीएफ कार्यालय म्हणजे लोहमार्ग पोलीस स्थानकात जे आहे, अंधेरी लोहमार्ग पोलीस स्थानकात त्यांना डांबून ठेवल्याचं जे आहे ते त्यांच्याकडून सांगण्यात येतं आणि या संदर्भात देखील जाब विचारण्यासाठी मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख जे आहे ते याच अंधेरी लोहमार्ग पोलीस स्थानकात दाखल झालेले आणि तो 2 तास डांबून का ठेवण्यात आलेला आहे अशा जाब विचारण्यासाठी संपूर्ण मराठी एकीकरण समिती आणि प्रमुख गोवर्धन देशमुख दाखल झालेले आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर हा संपूर्ण प्रकार जो आहे तो अंधेरी रेल्वे स्थानकावर नव्हे तर ट्रेनमध्ये घडलेला आहे आणि ट्रेन सुरू असण्याच्या दरम्यान हा संपूर्ण प्रकार घडला। तर विशेष म्हणजे गोवर्धन देशमुख यांचा प्रश्न मुळात हा आहे की त्याला डांबून का ठेवण्यात आलं, त्याच ठिकाणाहून त्याला सोडण्यात, कारण प्रवासाकडे तिकीट देखील होतं, संपूर्ण जे तिकीट होतं ते देखील व्हॅलिड होतं, परंतु त्याला लोहमार्ग पोलीस स्थानकात का आणलं, डांबून का ठेवण्यात आलं असे देखील माहिती येते की गोवर्धन देशमुख बोलताना म्हणाले की त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात येणार होता, कारण सरकारी कामात अडथळा आणण्यादरम्यान हा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात येणार असल्याचं देखील गोवर्धन देशमुख यांनी सांगितलं। पण एकंदरीत पाहायला गेलं तर हा गुन्हा का दाखल कुठलं सरकारी कामात कोणता अडथळा आणला किंवा का गुन्हा दाखल करणार आहात तुम्ही, या संदर्भात अधिकचं विचारण्यास किंवा संपूर्ण माहिती घेण्यासाठी गोवर्धन देशमुख जे आहे ते अंधेरी लोहमार्ग पोलीस स्थानकात दाखल झालेले आहे। आपण पाहू शकतो संपूर्ण मराठी एकीकरण समितीचे कार्यकर्ते देखील या संपूर्ण लोहमार्ग पोलीस स्थानकात दाखल झालेला, पोलिसांचा मोठा फौजफाटा देखील तैनात करण्यात आलेला, कारण कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ज्या ती पोलिसांकडून सतर्कता देखील बाळगली जाते। एकंदरीत पाहायला गेलं तर आता नंतर पुढची प्रक्रिया किंवा काय सांगितलं जातं हे देखील श्रीकृष्ण, आपण पाहतोय मुंबईमध्ये मराठी अमराठी हा वाद जुनाच आहे, मात्र आता या घटनेनं नेमकं काय वळण पुढे घेते तेही पाहावं लागेल आणि या संदर्भातले अपडेट्स घेतच राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।